श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हे कवट आहे, या कवटापासून चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं, त्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी कडकड झाली. आता त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले, थोडासा कढीपत्ता, एक कांदा चिरून घेतला आहे बारीक, तो टाकला. आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. थोडासा असा गुलाबी होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा असा व्यवस्थित परतला गेला आहे. त्यामध्ये एक वाटी कवट टाकू. एक कवट फोडून घेतलं होतं, त्याचा एक वाटी गर निघाला, तो टाकला. आता त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा. एक वाटी कवठाचा गर असला की त्याला अर्धी वाटी गूळ टाकायचा. त्याला छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून घ्यायचं. गूळ मेल्ट झाला आहे. आता त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ 2 तास भिजवायला ठेवली होती. ते अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाकली, मिक्स करून घेतलं. आता थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्यालाही मिक्स करून घेतलं. एक 5 मिनिटं थोडंसं मिक्स करून घेतलं की लगेच चटणी तयार होती. हे पहा, आपली आता चटणी तयार झाली आहे. ती आपण काढून घेऊ. ही चटणी एकदम टेस्टी लागते. आंबट, गोड आणि तिखट अशी तिन्ही चव या चटणीमध्ये असतात, त्यामुळे ती खूप छान लागते. आपण पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकतो. आता आपण दुसऱ्या प्रकारची कवठाची चटणी बनवू. त्यासाठी मी एक वाटी कवठाचा गर घेतला आहे, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. आता त्याला थोडंसं फिरवून घेतलं मिक्सरमध्ये. आता त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा. आता त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घेतला. आता याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं व्यवस्थित. हे पहा, अशी पेस्ट तयार होती. जर जास्त घट्ट झालं तर थोडंसं 2 चमचे पाणी टाकून फिरवायचं. मला काही पाणी टाकावं लागलं नाही, पण टाकावं लागलं तरी टाकायचं. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली. जिरे, आता यामध्ये आपण जी तयार केलेली पेस्ट होती
ती टाकून घ्यायची. आता याला हलवून घ्यायचं व्यवस्थित. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. आता याला मिक्स करून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये. साधारण 4 ते 5 चमचे पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिटं त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झाली आहे. हिला आपण काढून घेऊ. मी अशा कवठापासून 2 प्रकारच्या चटण्या बनवल्या आहेत. दोन्ही खूप छान लागतात. ही चटणी 2 ते 3 दिवस टिकते, कारण याच्यामध्ये कांदा नसतो आणि कांदा घातलेली चटणी मात्र केली त्या दिवशीच वापरून टाकायची. हे पहा किती छान चटणी तयार झाली आहे आपली कवठाची. अशा चटणी तुम्ही करून पहा, खूप टेस्टी लागतात. लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि अशी चटणी अवश्य करून पहा, खूप टेस्टी लागते.